आज आपण सहसंबंध संख्या यावर एक प्रश्न पाहणार आहोत। 3 चा संबंध 39 सोबत जसा आहे तसा संबंध 9 चा या संख्येसोबत असेल ते पर्याय उत्तर खाली असेल। काय केलेलं आहे पहा, इथं 3 चा संबंध 39 सोबत कसा घेतला, 3 ला 3 घेतलेला आहे आणि 3 चा वर्ग 9, 3 त्रिक 9। तसंच 9 चा संबंध कसा असेल, 9 ला 9, 9 चा वर्ग 9 9 81। असं उत्तर कुठं आहे, 9 आणि 81 कुठं आहे पर्यायामध्ये? पहिला पर्यायात आहे का? नाही। दुसऱ्यात आहे, तिसऱ्यात आहे का? नाही। चौथ्यात आहे। आता तुम्ही म्हणाल 81 9 आहे, हे 81 9 किंवा 9 आणि 81 दुसऱ्या कोणत्या पर्यायामध्ये असेल तर आपल्याला म्हटलं असतं आपण चुकीचं आहे। नसल्यामुळं हे जे पर्याय आहे 81 9 इथे येईल, 81 आणि 9। जसं 3 ला 3 आणि 3 चा वर्ग 9 आहे तसं 9 ला 9, 9 चा वर्ग 81। दुसरं उदाहरण पाहू। 9 चा संबंध 730 सोबत कसा आहे तसा संबंध 10 चा इथं येईल। काय येईल? 9 चा काय केलेला आहे, घन केलेला आहे। 9 चा घन म्हणजे 9 चा गुणाकार 3 वेळेस, 9 9 81 गुणिले 9, 9 1 9, 9 8 72, किती आलं? 729। 729 अधिक 1 किती आले? 730। म्हणजे यांचा घन अधिक 1 हे इथं फॉर्म्युला वापरलेला आहे। तसंच इथं पाहू, 10 चा घन अधिक 1, 10 चा घन किती? 1030 अधिक 1 किती आलं? 1001। कुठं आहे पर्याय? पर्याय क्रमांक 2, 1001। दुसरं उदाहरण पाहू, 3 नंबरचं। चार भागिले 6 याचा संबंध 4 भागिले 6 चा संबंध 10 भागिले 24 असा असेल तर पुढील संख्या त्याचा संबंध कसा असू शकतो? 5 भागिले 8 चा संबंध कसा असू शकतो? हे उत्तर आहे, म्हणजे हे प्रश्न आहे, याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे। तर पर्याय त्याचे असतील 13 भागिले 40 दुसरा पर्याय आहे, 40 भागिले 13 तिसरा पर्याय आहे, 41 भागिले 13 चौथा पर्याय आहे, 40 भागिले 31। काय केलं? 4 भागिले 6 याचा संबंध 10 भागिले 24 कसा आहे? या 4 अधिक 6 बरोबर 10 आलं। 4 गुणिले 6 6 24, पहिल्या सुरू बेरीज त्यांचा नंतर गुणाकार म्हणजे 10 भागिले 24 आलं। तसा संबंध या संख्येसोबत आहे का ते पाहू। कोणती संख्या आहे? 5 भागिले 8, 5 अधिक 8, 5 गुणिले 8, 8 5 13, 5 8 5 8 40, 8 5 40, 13 भागिले 40 कुठं आहे? पहिला पर्याय आहे 13 भागिले 40 हे उत्तर येतं। पहा, असे नवनवीन आपल्याला बुद्धिमत्तेचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मनोज सर क्लासेस या चॅनलला भेट द्या। धन्यवाद।